ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जगन्नाथ ठोकळे यांच्या माध्यमातून प्रभागाचा चौफेर विकास, शेखर इनामदार। प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकास कामाचे उद्घाटन। माजी ज्येष्ठ नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यामुळे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 चा चौफेर विकास झाल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी प्रभागातील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी केले। भीमनगर येथील सुलभ शौचालयाचा लोकार्पण सोहळा तसेच माता रमाई आंबेडकर उद्यान येथे एसटी बस थांबा या कामाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी बोलताना शेखर इनामदार म्हणाले की नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक विकास कामे करीत प्रभागाचा चौफेर विकास साधण्याचे काम नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केलं। माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की आमदार सुधीरदादा गाडगीळ व शेखर इनामदार यांच्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळाला। त्याचमुळे विकास कामामध्ये हा प्रभाग अग्रस्थानी आहे। विकास कामासाठी सतत पाठबळ मिळाला आहे। दरम्यान माता रमाई आंबेडकर उद्यान येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी थांबा व्हावा यासाठी आरपीआय रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरुण आठवले यांनी पाठपुरावा करत एसटी थांबा मंजूर करून घेतला। या बस थांब्याचे उद्घाटन शेखर इनामदार व जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमास रिपाई युवक जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, जमीर कुर्णे, सूरज पवार, आशुतोष कलगुटकी, हमाल नेते बजरंग खुटाळे, आशिष उर्फ मनोज गाडे, आनंद उर्फ बापू ठोकळे, अरुण आठवले, संतोष सरवदे, अजय उबाळे, आशाताई साबळे, शालनताई वायदंडे, बळवंत वाघमारे, शिवाजी वाघमारे, युवा नेते प्रफुल्ल ठोकळे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सांगली विभागाचे अधिकारी नदाप, डॉक्टर हेगडे, गजानन कांबळे, गौतम कांबळे, मनपा मक्तेदार धनंजय रुपनर, विक्रम मोहिते, राकेश शिंगे, नितीन ठोकळे, संतोष कांबळे, प्रमोद कांबळे, गजानन गस्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध विकास कामाची उद्घाटन व झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली। गेल्या 2018 मध्ये जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनामध्ये प्रभाग 10 मधून आम्हाला 2 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तर्फे मिळाले। त्यामध्ये एक सामाजिक कामाची जाण असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे जगन्नाथदादा ठोकळेंचा निर्णय झाला आणि विकासाची गंगा वाहायला लागली। मला असं वाटतं की खरोखरच एक अभ्यासू नेतृत्व म्हणून जगन्नाथदादांच्याकडे या ठिकाणी पाहिलं पाहिजे। अतिशय नीटनेटकं नियोजन आणि प्रभागाची गरज ओळखून त्यांनी विकास केला। रस्ते गटारी तर झाल्याच, त्याचबरोबरीनं माता रमाई उद्यानचं स्वप्न त्यांचं होतं ते नागनाथांना नायकवाडी चौक असेल, आता बसस्टॉप असेल, या सर्व गोष्टींना असं लक्षात येतं की जगन्नाथदादांनी फक्त वाढ न करता चौफेर या भागाचा विकास करण्याचं ध्येय या मनामध्ये ठेवलेलं आहे। भीमा परिवार क्रांतीस्तंभाचं पण या ठिकाणी मोठं काम मला वाटतं की दादा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं काम पहिलं काम होतं। या उद्घाटनाप्रसंगी आमचे युवक नेते श्वेतभैया कांबळे, अरुणदादा आहेत, सूरज आहे, आशुतोष आहे, सर्वच प्रमुख कार्यकर्ते आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जगन्नाथदादांनी वार्डाचा विकास केलेला आहे। सर्वांची गरज ओळखून हा भाग मी दादांना आत्ता सांगितलं की 2018 पूर्वी काय होतं आणि आता काय झाला, कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं हे अतिशय बघण्यासारखं आहे। खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की अशा चांगल्या पद्धतीनं काम करणारं नेतृत्व आमच्याकडे आहे। मला भविष्य काळासाठी जगन्नाथदादांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। महान करी न्यूजसाठी आदी माने, मिरज।